नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुडविल नॉलेज या चॅनलवरील आपली ही तिसरी चित्रफित आहे, ज्यात आपण द्वंद्व समास अभ्यासणार आहोत. काल आणि परवाच्या चित्रफितीच्या माध्यमातून आपण समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय आणि समासाचा जो काही पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास, अव्ययीभाव समासामध्ये आपण संस्कृत उपसर्ग लागून आलेले शब्द, फारसी उपसर्ग लागून आलेले शब्द, मराठीत विरुक्ती असणारे शब्द यांचा आपण परवाच्या चित्रफितीच्या माध्यमातून अभ्यास केला. त्याचप्रमाणे कालच्या चित्रफितीमधून आपण तत्पुरुष समास म्हणजे काय आणि तत्पुरुष समासाचे जे काही प्रकार आहे त्याचा अभ्यास केला. विभक्ती तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास आणि मध्यमपदलोपी तत्पुरुष समास याचा आपण तत्पुरुष समासाच्या माध्यमातून त्याचा प्रकार अभ्यासले होते. तर आजच्या चित्रफितीमधून आपण द्वंद्व समास अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी द्वंद्व समास शिकण्यापूर्वी आपण उपसर्ग म्हणजे काय, तर शब्दांच्या आधी येणारे जे काही पद असतं किंवा शब्द असतं जे लागून येतात त्याला उपसर्ग म्हटलं जातं. आणि प्रत्यय म्हणजे काय, तर शब्दांच्या नंतर येणारे जे काही पद किंवा शब्द असतं त्याला प्रत्यय असं म्हटलं जातं. याचं उदाहरण म्हणून जर आपल्याला बघायचं असेल उपसर्ग आणि प्रत्यय, तर उपसर्ग कशाला म्हणतात की जन्म हा शब्द आहे आणि जन्माच्या अगोदर आ हा प्रत्यय लागल्यानंतर आ हा उपसर्ग लागल्यानंतर आजन्म असा शब्द तयार होतो. प्रत्ययाचं उदाहरण बघत असताना चमचे हा शब्द आहे आणि त्याच्यानंतर जो गिरी हा प्रत्यय त्याला लागतो त्याला चमचेगिरी असा शब्द तयार होतो. याला प्रत्ययाचं उदाहरण म्हणून आपल्याला बघता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, द्वंद्व समास अभ्यासत असताना द्वंद्व समासामध्ये ही दोन्ही पदे प्रधान असतात. प्रधान दर्जा दिला जातो आणि समासातील दोन्ही पदे ही अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात. त्यास द्वंद्व समास म्हणून आपण ओळखतो. तर द्वंद्व समासाचा अजून चांगला अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये आणि, वथवा, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी ही जी पदे आहेत ती पदे जोडली जातात. जसे की खाली उदाहरण म्हणून आपल्याला अभ्यासता येईल की राम आणि लक्ष्मण, विटी दांडू, विटी आणि दांडू, पाप पुण्य, पाप आणि पुण्य, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, आई वडील, आई आणि वडील, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, कृष्ण आणि अर्जुन, कृष्णार्जुन, ने आणि आण, दक्षिणोत्तर, दक्षिण आणि उत्तर ह्या प्रकारची उदाहरणं आपल्याला द्वंद्व समासामध्ये अभ्यासता येतील. या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे तर दोन्ही जे काही पदं आहेत ते अर्थदृष्ट्या कशी मानलेली आहेत, समान मानलेली आहेत. त्याचप्रमाणे ती आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी या ठिकाणी जोडलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपल्याला द्वंद्व समास जो आहे त्या द्वंद्व समासाचं जे काही प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तर द्वंद्व समासाचे प्रकार कुठले कुठले आहेत तर 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतात. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. तर इतरेतर द्वंद्व समासामध्ये आपल्याला काय त्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या अशी सांगता येईल की ज्या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग जो आहे तो करावा लागतो त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय कुठली आहे, आणि व ही उभयान्वयी अव्यय आहे. तर आईबाप हा शब्द जोडत असताना आणि हे उभयान्वयी अव्यय या ठिकाणी वापरलेलं आहे. आई आणि वडील, हरिहर, हरी आणि हर, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन, पशु पक्षी, पशु आणि पक्षी, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, डोंगर दऱ्यात, डोंगर आणि दऱ्यात, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश या प्रकारच्या उदाहरणाचे दाखले आपल्याला या ठिकाणी बघता येतील इतरेतर द्वंद्व समासाच्या उदाहरणामध्ये. त्यानंतर द्वंद्व समासाचा जो काही प्रकार आहे तो दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. तर वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये त्याची व्याख्या या ठिकाणी त्यांनी काय सांगितली आहे की ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा ही विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय उपयोगात आणावी लागतात, त्याचा उपयोग करावा लागतो, त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हटलं जातं. वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणं या ठिकाणी त्यांनी काय दिलेली आहे तर खरे किंवा खोटे, खरे खोटे, 3 4, 3 किंवा 4, बरे वाईट,
बरे किंवा वाईट, पास नापास, पास अथवा नापास, मागे पुढे, मागे अथवा पुढे, चूक भूल, चूक अथवा भूल, न्याय न्याय, न्याय अथवा अन्याय, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य. थोडक्यात काय तर मित्रांनो, वैकल्पिक द्वंद्व समासाचा अभ्यास करत असताना आपल्याला अतिशय सोप्या शब्दामध्ये असं लक्षात ठेवायचं की साधारणतः ह्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्दांचा जास्त उपयोग केला जातो. म्हणजे विरुद्धार्थी शब्द हे वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये येतात. एवढंच तुम्ही लक्षात ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळतील. त्यानंतर आहे समाहार द्वंद्व समास. द्वंद्व समासाचा तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समासामध्ये ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास असं म्हटलं जातं. तर समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण म्हणून जर आपल्याला बघायचं असेल तर खाली लिहिलं आहे त्यांनी असं सांगितलं की मीठ भाकर हा जो काही शब्द आहे, तर मीठ भाकर आपण जेवण करत असताना मीठ किंवा भाकर खात नाही, तर मिठा आणि भाकरीसोबत तत्सम पदार्थ असतात, जसं की लोणचं असतं, ठेचा असतो, पापड असतो. या पद्धतीची जी काही पदार्थ आपण जेवणासोबत खात असतो तर त्याला मीठ भाकर असं थोडक्यात हा सामासिक शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. त्यानंतर आहे चहा पाणी. चहा पाणी फराळाचे पदार्थ. चहा आणि पाण्यासोबत जे काही फराळाचे पदार्थ असतात, बिस्किट असतील, चिवडा असेल, तुम्ही अजून दुसरं काहीतरी खात असाल तर त्याला चहा पाणी असं म्हटलं जातं. त्यानंतर अंथरूण पांघरूण हे उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत आणि इतर जे काही तत्सम कपडे असतील पांघरण्याचे, त्याला अंथरूण पांघरूण असं म्हटलं गेलं आहे. त्यानंतर आहे शेतीवाडी. शेतीवाडी व इतर तत्सम मालमत्ता या शेतीवाडीमध्ये येते. केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ याच्यामध्ये येतात. पान सुपारी व इतर पदार्थांचा या ठिकाणी पान सुपारीमध्ये उपयोग केला जात असेल तर त्याला पान सुपारी म्हणून ओळखलं जातं. समाहार द्वंद्व समासामध्ये नदी नाले, ओढे, ओहोळ, झरे हे जे काही पाणलोटाचे जे काही क्षेत्र असतील त्याला नदी नाले असा शब्द या सामासिक शब्दाने ओळखलं जातं. त्यानंतर आहे जीवजंतू आणि इतर जे काही तत्सम कीटक असतील, फुलपाखरू असेल, अळ्या असतील, जे काही जीवजंतू पर्यावरणामध्ये आपल्याला दिसतात त्याला जीवजंतू हा एक सामासिक शब्द म्हणून समाहार द्वंद्व समासामध्ये ओळखलं जातो. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो द्वंद्व समासाचे 3 प्रकार बघितले. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. तर माझ्या माहितीनुसार तुम्हाला हा समास जो आहे तो चांगल्या पद्धतीनं कळलेला असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उद्याच्या चित्रफितीच्या माध्यमातून आपण बहुव्रीही समास जो समासाचा शेवटचा आणि चौथा प्रकार आहे तो प्रकार उद्या अभ्यासणार आहोत. तोपर्यंत आपण परवाच्या चित्रफितीमधून कालच्या